तू गेल्यावर 10-1 मिनिटं मी त्याच ठिकाणी उभा राहिलो. जणू तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण मी माझ्या मनात साचवत होतो. अरे, तू WTC ला कामाला आहेस बरोबर? तू इथेच राहतेस का? हो, हिल रोडला. तुझ्या चिंब भिजलेल्या देहाकडे पाहताना तुझ्या हातावरील टॅटूकडे मी निरखून पाहत होतो. त्याचा नेमका अर्थ मला लागत नव्हता, पण ते जे काही होतं ते अतिशय सुंदर होतं. स्लीवलेस मधले तुझे हात खूप आकर्षक वाटत होते. तूही अधूनमधून माझ्याकडे पाहते असं मला वाटत होतं. नकळत माझी नजर तुझ्या ओठांवर जात होती. कॉफी घेऊयात का? नक्कीच, पण मनसोक्त भिजल्यावर. तुझ्या आवाजात एक नैसर्गिक ठहराव होता, प्रगल्भता होती, तरी एक प्रकारचा अवखळपणा होता. काही वेळाने हॉर्नचा आवाज कानावर पडला आणि मी तंद्रीतून बाहेर आलो. कधी कधी असं होतं की खूप आनंद होतो आणि मग खूप खूप एकटं वाटतं. तू गेलीस त्यानंतर बराच वेळ मी समुद्राकडे एकटक पाहत होतो. अधूनमधून पावसाचा शिडकाव सुरू होता. गाड्यांचा आवाज, लोकांची वर्दळ, सर्व काही रोज सारखं सुरू होतं. पण मी माझ्या वेगळ्याच जगात होतो. हवा हवासा वाटणारा तो अनुभव मी माझ्या नसानसात जणू पेरत होतो. संध्याकाळ झाली तशी गर्दी वाढत गेली. माझी समाधी भंगली आणि मी घरचा रस्ता धरला. माझी वाट पाहून रूममेट निघून गेले होते. आज खरं तर मूवीला जायचं होतं. शेवटी मोबाईल पाहिल्यावर कळलं की त्यांचे बरेच मिस्ड कॉल आणि मेसेज आले होते. तरुण वयापासून पीजीत राहत असल्याने आता स्वतःपुरतं जेवण बनवणं मी शिकलो होतो. पण आज जेवणाचा मूड नव्हता. आता काहीच करायची इच्छा नव्हती. बेडरूममध्ये गेलो, खिडकीपाशी बसलो आणि आज खूप दिवसांनी सिगरेट शिलगावली. खूप एकटं वाटत होतं. आठ वर्षांपूर्वी मास्टर्स करायला मुंबईत आलो होतो. कॉलेज बांद्र्याला असल्याने इथेच पीजीत राहू लागलो. खरं तर मुंबईला येण्याचा माझा कधीच प्लॅन नव्हता. सोलापूरला कॉलेजमध्ये असताना मला स्वानंदी आवडू लागली. तिलाही मी आवडायचो. 2 वर्ष आम्ही एकमेकांना डेट केलं. सारं काही किती आनंदात सुरू होतं. असं वाटायचं आपल्याला आपलं डेस्टिनेशन मिळालंय. किती सोप्या वाटतात ना गोष्टी आपल्याला. पप्पाला हे नातं मान्य नव्हतं. जातीपातीचं झिंगाट होतं. त्यांचं काहीही असो, पण माझ्यातही धाडस नव्हतं. मी मुंबईला आलो. स्वानंदीचं लग्न झालं. त्यानंतर घराकडे जाण्याची कधी इच्छाच झाली नाही. पप्पाविषयी मनात एक अडी होती. ती आजही तशीच आहे. आईला भेटायला अध्येमध्ये जातो तितकंच. घराकडे गेलो की अस्वस्थ व्हायला होतं. त्या आठवणी, मग लग्न कधी करतोयस, असे नेहमीचे प्रश्न मन विटून जातं. मुंबईत पहिलं पाऊल टाकलं आणि आयुष्याने अचानक वेगळीच लय पकडली. अनोळखी गर्दीतले चेहरे हळूहळू आपलेसे झाले. काही मैत्रीच्या वाईब्स तर मनाच्या कोपऱ्यात घर करून बसल्या. नोकरीच्या धकाधकीत निऑन लाईट्स मधल्या पार्टींची चकाकी आली आणि त्या झगमगाटात काही क्षण असंही आले जिथे क्लोज मोमेंटचे हुकअप झालेत.
पडास पहिल्यांदाच कुणीतरी खूप खूप आवडलं. वाटलं तासन तास तिच्यासोबत बसून राहावं, गप्पा माराव्यात, तिचं ऐकत राहावं आणि शेवटी शांतपणे एकमेकांकडे नुसतं नुसतं पाहत राहावं. मनात पुन्हा एकदा विचारांचं काहूर माजलं. कोण असेल तो? तिचा मित्र असेल की अजून कोणी? तिचा बॉयफ्रेंड तर नसेल? त्यांनी किती सहजपणे तिला मिठी मारली. तीही किती कम्फर्टेबल होती ना. त्याचा चेहरा नीटसा दिसला नाही, पण तो बरा दिसत होता. आर्थिकदृष्ट्या सेटल वाटत होता. अर्धा तास आपण तिच्यासोबत बोललो आणि साधं नावही नाही विचारलं. नंबर मागणं कदाचित ऑड वाटलं असतं, पण नाव तर विचारायला हवं होतं. नावाने फेसबुक किंवा इन्स्टावर तिचा शोध घेता आला असता. आता पुन्हा कधी भेट होईल का? चर्चगेटला बस स्टॉपवर तिची वाट पाहणं हा एकमेव पर्याय आहे सध्या. कधी कधी प्रेम अपूर्ण राहतं, पण कथा नाही. पुढचा भाग चुकवू नका.